आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आहे। रुपाली चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्यात। पाहूयात। चाकणकरांनी नीतिमत्ता शुद्धीवर ठेवून दोन्हीची राजीनामे द्यायला पाहिजे होते। दादांच्या पक्षाला जर महाराष्ट्रातल्या महिला मतदारांना कन्व्हिन्स करायचं असेल तर महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आधी या पायउतार झाल्या पाहिजेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अशा व्यक्तीला पक्षात सुद्धा ठेवलं नाही पाहिजे। त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत सुनेत्राताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील। हा विषय एका वेळी संपवायला पाहिजे, तो म्हणजे त्यांची हकलपट्टी किंवा त्यांची बडतर्फ। राजीनामा देणं हा एक मार्ग आहे, पण त्यांची हकलपट्टी झाली। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलंय। दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा थेट हात असल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केला। त्यामुळे चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ठोंबरेंनी सुनेत्रा पवारांकडे केली आहे। तसंच अजित पवारांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर महिला प्रदेशाध्यक्षपदावरून चाकणकरांना पायउतार करावं अशी मागणी अंधारेंकडूनही करण्यात आली आहे। त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरनं मुक्त करणं गरजेचं आहे आणि जर त्या प्रदेशाध्यक्ष राहिल्या तर पक्षामध्ये माझं सोडावं। मी तर आशाबाई सोबत तर संबंधच येत नाही, कारण का आम्ही घरंदाज आणि सुसंस्कृत घरातल्या महिला आहोत। माझ्यासारखी महिला काम करू शकत नाही म्हणल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्या महिला काम करणार आहेत ते त्यांचे ठरवतील। आणि महिलांचा खूप विरोध आहे महिलांचा। अहो, त्यांनीच चाकणकरांनी नीतिमत्ता शुद्धीवर ठेवून दोन्हीची राजीनामे द्यायला पाहिजे होते। बूंद से गई सो हौद से नहीं आती है। जर दादांचा पक्ष खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे आणि दादांचा वारसा जपायचा असेल आणि दादांच्या पक्षाला जर महाराष्ट्रातल्या महिला मतदारांना कन्व्हिन्स करायचं असेल तर महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आधी या पायउतार झाल्या पाहिजेत। रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नव्हे तर थेट त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करावी अशी थेट मागणी दानवेंनी केली आहे। विरोधकांच्या या मागणीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं। सुनेत्रा पवार वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतील असं विधान छगन भुजबळ यांनी केलं। अशा एवढ्या वैधानिक महत्त्वाच्या जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती जी अशा पद्धतीनं तांत्रिक मांत्रिक आणि जो व्यक्ती कित्येक आपल्या भगिनींचं शोषण ज्यांनी केलं, अशा व्यक्तीवरच्या ट्रस्ट सोबत राहणं, अशा व्यक्ती संपर्क ठेवणं मला असं वाटतं हे महापाप आहे। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अशा व्यक्तीला पक्षात सुद्धा ठेवलं नाही पाहिजे। पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहेत हे पक्षाला आहेत, त्याच्यामध्ये शासन येत नाही। आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत सुनेत्राताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील। संजय राऊतांनी देखील रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र टाकलंय। त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। तसंच या प्रकरणात राऊतांनी सुनेत्रा पवार यांना एक सल्लाही दिलाय। हा विषय एका वेळी संपवायला पाहिजे, तो म्हणजे त्यांची हकलपट्टी किंवा त्यांची बडतर्फ। राजीनामा देणं हा एक मार्ग आहे, पण त्यांची हकलपट्टी झाली। पण त्या अजूनही प्रदेशाध्यक्ष या पदावरती आहे। त्यांनी संविधानिक पदाचा राजीनामा दिला, पण त्या प्रदेशाध्यक्ष पदावरती आहे, तो पक्षाचा निर्णय। बघा, सुनेत्राताई पवार यांनी एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की ज्या अजितदादा पवारांचं नावानं त्या राज्य करतायत, त्या अजितदादा पवारांचा अशा ढोंगावर आणि अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नव्हता। तुम्ही त्यांचे अनेक वक्तव्य पहा, ते असे कर्मकांडात कधी अडकले नव्हते। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा पाय चांगलाच खोलात गेलाय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी आता होते आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार याबाबत आता कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।